मुंबईत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंचा गेम करणार. फडणवीस उद्धव ठाकरेंमध्ये महापौर पदावरून फोन झाल्याची चर्चा. बहुमताचा आकडा न गाठलेल्या भाजपला खिंडीत पकडण्याचा शिंदेंचा मनसुबा ठाकरेंमुळे धोक्यात. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारलेली असताना देखील मुंबई महापालिकेत यंदाही स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता न आल्याचं शल्य भाजप नेत्यांच्या मनात कायम आहे. शिवसेनेमध्ये पडलेली फूट, ठाकरेंचा अभेद्य किल्ला, मुंबईत नगरसेवकांनी ठाकरेंची सोडलेली साथ, सोबतीला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचा धनुष्यबाण, अशी सगळी राजकीय गणितं भाजपच्या पथ्यावर असतानाही ठाकरेंचा करिश्मा मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये चालला. असं असलं तरी ठाकरेंनाही बहुमत काही मिळवता आलं नाही. एकीकडे भाजप आणि दुसरीकडे ठाकरे बंधू दोघांकडेही बहुमताचा जादुई आकडा नसल्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपसुकच महापौर पदाची स्वप्न पडू लागलेली. जेमतेम 28 जागा निवडून आल्या असल्या तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौर पदासाठी अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरू झाली. निवडणूक पार पडताच फोडाफोडीचं ग्रहण आपल्याला तरी नको म्हणत शिंदेंनी नवनिर्वाचित नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नजरकैदेत बंद केलं. शिंदेंच्या या हालचाली पाहून ठाकरेंनी देखील आपले मोहरे हलवायला सुरुवात केली. निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरेंनी देवाच्या मनात असेल तर आपला महापौर बसेल असं वक्तव्य करत फडणवीसांना इशारा केला. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलताना महापौर महायुतीचाच करायचा हेच देवाच्या मनात असल्याचं फडणवीसांनी ठणकावून सांगितलं. मात्र ठाकरेंमुळे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर आपोआप कमी होते हे फडणवीसांसारख्या राजकारणातील चाणक्याला समजलं नाही तरच नवल. एकीकडे उद्धव ठाकरेंनी ही चाल केली असतानाच दुसरीकडे संजय राऊतांनी लागलीच फडणवीसांचे गोडवे गायला सुरुवात केली. एवढंच काय तर आमच्याकडे सर्व ऑप्शन ओपन असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. अशातच सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईच्या महापौर पदावरून फोन झाल्याची बातमी सूत्रांकरवी माध्यमांमध्ये झळकली. मागच्या 5 वर्षांमध्ये राजकीय उलथापालथीचं केंद्र बनलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात यंदाच्या विधानसभा निकालानंतर स्थैर्य आलेलं. छोटे मोठे पक्षप्रवेश, इकडून तिकडे राजकीय उड्या वगळता फार मोठी अशी घडामोड घडताना दिसली नाही. मात्र मुंबई महापालिकेचा निकाल लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा काही मोठे उलटफेर होतात का हा प्रश्न चर्चेला जावा असं वातावरण तर नक्कीच निर्माण झालंय. स्थानिक निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा जुळून येतंय की काय अशा अनेक घडामोडी घडल्या. अशात आता दोन्ही नेत्यांमध्ये महापौर पदाबाबत फोन कॉल झाल्याची बातमी भविष्यात नेमकं काय घडतं याबाबत उत्कंठा निर्माण करणारी आहे. महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे चांगलेच बॅकफूटवर गेलेले असतानाच त्यांना नामोहरण करण्याची चालून आलेली एक संधी उद्धव ठाकरे कशी वापरतात? शिंदेंचा गेम करायला भाजप उद्धव ठाकरेंना बळ देतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.